उत्तर प्रदेशातील एका शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये टिटवीच्या अंड्या शेजारी सापडला एक असा रहस्यमय दगड की जो लोखंडाला स्पर्श केल्यानंतर त्या लोखंडाचं सोनं बनवतो. या दगडाला हिंदीमध्ये पारस पत्थर तर मराठीमध्ये परीस असं म्हणतात. टिटवी तिचे अंडे उबवण्यासाठी हा दगड 7 समुद्रापलीकडून घेऊन येत असते आणि जर आपण कुठल्याही लोखंडाच्या वस्तूला जर आपण स्पर्श जर त्याचा केला तर त्याचं सोनं होत असतं, ही आख्यायिका आपल्याला माहीत आहे. पण या शेतकऱ्याला त्याच्या शेतातच हा दगड सापडला आहे आणि त्यांनी त्याची टेस्टिंगसुद्धा करून बघितलेली आहे. तर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हा जो काय परीस असतो किंवा पारस पत्थर पारसमणी खरोखर असतो का, टिटवी कुठून हा दगड त्या ठिकाणी घेऊन येते, कशा पद्धतीने लोखंडाचं सोनं होत असतं, याला काही शास्त्रीय आधार आहे का ते तर पाहणंच आहोत. पण या शेतकऱ्याला काय असं त्याच्यामधून समजलेलं आहे, या शेतकऱ्याला किती सोनं या दगड्यामधून मिळालेलं आहे, तर त्याची माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, अगदी रहस्यमय गोष्ट ही त्या ठिकाणी होणार आहे, पण पुराव्याच्या आधारे आहोत. त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. एक शेतकरी त्याच्या शेताच्या बांधावर त्याला एक विशिष्ट प्रकारचे अंडे दिसले. त्या अंड्यांवर तो 1 महिन्यापासून लक्ष ठेवून होता, कारण की ते अंडे होते टिटवी नावाच्या पक्ष्याचे. त्या अंड्यांवर लक्ष ठेवत असताना त्याला 1-2 दिवसापूर्वी असा एक विशिष्ट दगड तिथे दिसलेला आहे की तो दगड पारसमणी किंवा पारस पत्थर असण्याची शक्यता आहे की जो जर एखाद्या लोखंडाला लावला तर त्याचं सोनं होऊ शकतं. या शेतकऱ्याने पुढे जाऊन तो दगड लोखंडाला सुद्धा लावलेला आहे आणि त्याला किती सोनं भेटलं तर याचीच माहिती देणार आहोत. याला शास्त्रीय आधार आहे का, वैदिक आधार आहे का, ते आपण पाहतो आहोत. पण त्याआधी जाणून घेऊ टिटवी हा जो काय पक्षी आहे तर याचे गुणधर्म काय असतात. सर्वात आधी आपण या पक्षाविषयी थोडीशी माहिती घेऊयात. त्यानंतर या व्हिडिओमध्ये या शेतकऱ्याला किती सोनं भेटलंय, काय याच्या मागे तथ्य आहे का ते पाहणार आहोत. तर टिटवी हा पक्षी भारतवर्षात जवळपास सर्वत्र आढळतो. या पक्षाचे वैशिष्ट्य असं आहे की हा पक्षी कधी झाडावर बसत नाही. त्याचे घरटे सुद्धा मुरमाड जमिनीवर, खाली जमिनीवरच असतात. आणि शास्त्रात असं म्हणलेलं आहे, हा पक्षी ज्या वेळेस झाडावर बसेल त्यावेळेस पृथ्वीचा विनाश हा अटळ असेल. तसेच ही टिटवी जी आहे तर ती अंडे जमिनीवर त्या ठिकाणी देत असते. एक विशिष्ट प्रकारचा खड्डा करून ती अंडे देते आणि ही अंडे उबवण्यासाठी ती एक विशिष्ट प्रकारचा दगड जो 7 समुद्रापलीकडून घेऊन येते, ज्यामुळे ते अंडे उबत असतात. आता या दगडाला मराठीमध्ये परीस तर हिंदीमध्ये पारस पत्थर किंवा पारस मणी सुद्धा म्हणतात. शास्त्रामध्ये जर बघितलं तर शिवशंकराला एका ब्राह्मणाने त्या ठिकाणी एक प्रार्थना केली की माझ्या मुलीशी लग्न करा. तर त्या गरीब ब्राह्मणाला शंकराने एक सल्ला दिला की तुम्ही काय करा, तुम्ही वृंदावनला जा आणि तिथे एक सनातन गोस्वामी आहेत त्यांना भेटा, ते तुम्हाला संपत्ती देतील. तर जेव्हा तो ब्राह्मण त्या सनातनी गोस्वामीकडे वृंदावनामध्ये गेला तर त्यांनी त्याला विचारलं की मला काहीतरी धन द्या, मला माझ्या मुलीचं लग्न श्री शंकरांबरोबर करायचं आहे. तर त्यावेळेस ते म्हणाले की तू काय कर, त्या कचऱ्यामध्ये एक छोटासा दगड पडलेला आहे तो घेऊन जा. तो दगड लोखंडाला लावल्यानंतर त्याचं सोनं होत असतं. तर मग ब्राह्मणाने काय केलं, तो दगड घेतला, त्याने भरपूर लोखंडाच्या वस्तूला तो लावला, त्याचं सोनं झालं आणि तो आपल्या परत मार्गाला निघाला. पण त्याला काही वेळाने कळलं की बाबा हा दगड कचऱ्यामध्ये का ठेवला होता. म्हणून तो परत त्या सनातनी गोस्वामींकडे वृंदावनला गेला आणि त्यांना म्हणला की तुम्ही हा एवढा मौल्यवान दगड पण तुम्ही कचऱ्यात का ठेवला होता. तर मग तो जो काय गोस्वामी आहे तर ते त्यांना म्हणाले की बाबा हा काय भगवंताचा मोठा आशीर्वाद नाही आहे, तर हे आपल्या विनाशाचं कारण आहे. तुला जर खरोखर मोठा अनुभव त्या ठिकाणी आशीर्वाद लागत असेल तर तू हरे कृष्णा अशा प्रकारची त्या ठिकाणी भगवंताची भक्ती कर. तर असा उल्लेख उपनिषदामध्ये परीस या दगडाविषयी आहे. म्हणजेच याला थोडा का होईना आपला पुराणाचा आधार त्या ठिकाणी आहे. मग राहिला प्रश्न टिटवी पक्षाचा, तर टिटवी या पक्षाविषयी भरपूर समज तसेच काही गूढ रहस्यमय गोष्टी आहेत. आता टिटवीचा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये बऱ्याच वेळा झाला आहे. एकनाथांनी तर एक टिटवी नावाचं भारूड सुद्धा लिहिलेलं आहे. टिटवी भारुडात एकनाथ महाराज म्हणतात की टिटवी ही यमाची तराळी नसते. म्हणजे ज्या घरात मृत्यू होणार आहे, ज्या घरात यम येणार आहे, तर त्या घराला सूचना ही टिटवी ओरडून देत असते. बऱ्याच वेळा टिटवी जी आहे तर कुठलंही संकट आलं, म्हणजे तिच्या पिलावर संकट आल्यानंतर ती अगदी कर्णकर्कश आवाजात ओरडत असते. पण बऱ्याच वेळा लोक असं म्हणतात की टिटवीला मृत्यू दिसतो. काही लोक तर असं म्हणतात की टिटवी आपल्याला काहीतरी प्रश्न विचारत असते, भविष्याविषयी काही भाकीत सुद्धा करत असते. आणि काही लोक तर असं म्हणतात की टिटवीच्या अंड्या शेजारची जर दगडामध्ये जर आपल्याला जर परीस सापडला तर आपण करोडपती नाही तर अब्जोपती सुद्धा होऊ शकतो. कारण की
ते जे काय अंडे आहेत तर ते उबवण्यासाठी परीस हा एकमेव दगडच त्या ठिकाणी लागत असतो. मग आत्ताच एका शेतकऱ्याला काय सापडले ते थोडंसं त्याच्याच व्हिडिओमधून पाहूयात. हा व्हिडिओ व्हायरल पण झाला होता, पण आपण थोडंसं त्याच्यामध्ये जाणून घेऊयात. तर शेतकऱ्याचं मत असं आहे की एक बऱ्याच दिवसापासून तो या अंड्यांकडे लक्ष ठेवून होता, तर त्याला आज सकाळी एक लाल कलरचा दगड दिसला आहे. तर त्याच्या म्हणण्यानुसार हा असा जो काय लाल दगड आहे तर तो आसपासच्या 100 किलोमीटरच्या अंतरात सुद्धा नाही आहे. म्हणजे वेगळा दगड त्याला तिथे दिसून आलेला आहे. त्याचं म्हणणं असं आहे की हा दगड अगदी 100-200-300 किलोमीटरवर कदाचित त्या पक्षाने आणला असेल. मग त्याचं म्हणणं असं आहे की तो जो काय दगड आहे तर तो दगड तो टेस्टिंग करून बघणार आहे, पण त्याआधी तो दगड तो तिथेच ठेवणार आहे. कारण की काही कालानंतर आता टिटवी हा दगडाचं त्या ठिकाणी परीस बनवते का आधीच परीस असलेला दगड आणते याविषयी त्याला माहिती नाही आहे. तर त्यामुळे त्या शेतकऱ्याने तो दगड तिथेच ठेवलेला आहे. पण एक मात्र विशेष त्या ठिकाणी आढळलेलं आहे की तो दगड तशा प्रकारचा दगड आसपासच्या 100 किलोमीटरात नाही आहे. पण इथे एक सिद्ध होत